हे बघा मस्त आंबा वडी तयार झालेली आहे। वडीला कलर खूपच छान आलेला आहे। यामध्ये कोणताच कृत्रिम रंग वापरलेला नाही। नमस्कार, मी कविताच टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आंब्याचा सीझन आहे, बाजारामध्ये खूप छान आंबे मिळत आहे। आंब्याच्या रेसिपी तर झाल्याच पाहिजे। आज आपण सोप्या पद्धतीने आंबा वडी कशी करायची ते पाहणार आहोत। ही वडी चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। घरातल्या 4 बेसिक साहित्यांपासूनच बनणारी आहे। याआधी पण मी आंब्याच्या काही रेसिपी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेल्या आहे, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर ही आंबा वडी कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 2 वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे। याच्यामध्ये मी पाणी दूध न घालताच हा मिक्सर मध्ये ना पल्प करून घेतलेला आहे। 1.5 वाटी दुधाची पावडर आहे ही, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट आहे, 1/2 वाटी साखर, पिस्ता गार्निशिंगला आणि वेलची जायफळची पूड। हे सर्व साहित्य मी या वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं आहे। बघा, 1-2 वाटी आंब्याचा पल्प, 1.5 वाटी दुधाची पावडर आणि 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट। तुमच्याकडे जर असा मेजरमेंटचा कप नसेल ना तर घरातली तुम्ही कोणतीही वाटी घेतली तरी चालेल, मग त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या। मी एका ट्रेला बटर पेपर लावून घेतलेला आहे, त्याला तुपाने ग्रीस करून घेतला आहे, ज्याच्यामध्ये ना आपल्याला वड्या सेट करायच्या आहे। इथे मी हा बटर पेपर घेतलेला आहे। बघा, हा इको बेकचा बटर पेपर घेतलेला आहे। बघा, या बटर पेपरची क्वालिटी खूपच चांगली आहे। हा बटर पेपर आपण एकदा यूज केला ना तरी धुवून 2-3 वेळा परत यूज करू शकतो आपण। इथे बघा, या बटर पेपर कापण्यासाठी एक ब्लेड पण दिलेला आहे। बघा, याच्याने ना आपण व्यवस्थित हा बटर पेपर कापू शकतो। हा बटर पेपर मी Amazon वरनं मागवलेला आहे। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आता आंब्याचा पल्प घालूया। यामध्ये आपण मिल्क पावडर घालूया। हे सर्व मिश्रण आहे ना एकजीव करून घेऊया व्यवस्थित। ही वडी करताना ना तुम्ही नॉनस्टिक पॅनचाच वापर करा, म्हणजे याच्यामध्ये चिटकणार नाही, आपली वडी व्यवस्थित चांगली होईल। आंब्याचा पल्प आणि दुधाची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे, एक पण गाठ नाही झाली आहे बघा याच्यामध्ये। याच्यामध्ये आता मी साखर घालते। साखर आपली आता पूर्ण विरघळलेली आहे बघा। याच्यामध्ये मी आता हे डेसिकेटेड कोकोनट घालते। खूप सोपी आहे ही वडी करायला, ही बेसिक 4च साहित्यामध्ये होणारी आहे आणि पटकन होणारी आहे वडी। हे सर्व मिश्रण आहे ना एकजीव आता आपल्याला चांगला घट्ट गोळा करून घ्यायचा आहे। याचा चवीला खूप सुंदर लागते ही वडी। आणि बारीक गॅसवरच तुम्ही हे करा, मिक्स करा, चांगला हलवायला। मोठा गॅस केला ना तर करपेल आणि करपट वास येईल वडीला। इथे केशर बघा मी दुधात भिजवून घेतलेला आहे, याच्याने ना वडीचा कलर पण छान येईल आणि स्वाद पण चांगला येईल त्याचा। हे मिश्रण आहे ना हे दुधाचं, ते टाकते मी याच्यात। आपल्याला या मिश्रणाचा ना चांगला असा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे, तो शिजवायची आहे। पूर्ण ही प्रोसिजर आहे ना मी बारीक गॅसवरच करत आहे। आणि सतत हलवा तुम्ही हे मिश्रण, नाहीतर मग खाली करपू शकते। हे मिश्रण बघा मला 5 ते 6 मिनिट झालेले आहे, चांगलं घट्ट झालेलं आहे। 1-2 मिनिटातच आपलं मिश्रण चांगलं बनेल बघा। हे मिश्रण ना पॅनला सोडलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या वड्यांना छान पडतं। अजून 1-2 मिनिटं लागेल आपल्याला। सतत हलवा पण हे मिश्रण खाली लागेल लगेच। हे बघा आपलं मिश्रण आता चांगलंच घट्ट झालेलं आहे, पॅनला पण चांगलं व्यवस्थित सोडायला लागलंय बघा। इथपर्यंत ना मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। थोडं मिश्रण आधी काढलेलं होतं बघा, असा गोळा झाला पाहिजे त्याचा व्यवस्थित, तरच मग आपली वडी पडेल व्यवस्थित।
गॅस बंद करते मी आता आणि याच्यामध्ये ना वेलची जायफळची पूड टाकते. गॅस बंद केल्यावरच टाका तुम्ही वेलची जायफळची पूड. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एवढं मिश्रण घट्ट करायला मला 12-13 मिनिट तरी लागले. मीडियम ते स्लो गॅसवरच केलेलं आहे मी सर्व मिश्रण. हे मोठा गॅस अजिबात केलेला नाही. हे मिश्रण आता आपण ट्रे मध्ये टाकून घेऊ. हे मिश्रण आपण ट्रे मध्ये टाकून घेऊया. आता मिश्रण गरम गरम असतानाच व्यवस्थित छान थापून घ्या. असं मला वडी कशी जाड पातळ कशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता. हे मिश्रण आहे ना व्यवस्थित चांगलं प्लेन करून घ्या. वरणाला थोडंसं एक तुपाचा हात लावला आहे प्लेन करण्यासाठी. छान प्लेन झाली आहे बघा. सर्व मिश्रण चांगलं प्लेन करून घेतलेलं आहे मी. आता त्याच्यावर ना गार्निशिंगला पिस्ता घालते. पिस्ता व्यवस्थित असं लावून घ्या म्हणजे तो वडीला ना छान चिटकून होईल पडणार आहे. पिस्ता व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता आपण हे मिश्रण आहे ना चांगलं व्यवस्थित गार करून घेऊया आणि मग याच्या वड्या पाडू. मिश्रण बघा आपलं पूर्ण गार झालेलं आहे. आपण आता याच्या वड्या पाडून घेऊ. या ट्रे मधनं ना हा बटर पेपर काढून घेते मी. आपल्याला आता वडी छान व्यवस्थित पाडता येईल. याच्या या साईडच्या कडा आहे ना या थोड्याशा आपण काढून घेऊया म्हणजे छान आपल्या एकसारख्या वड्या व्यवस्थित पडतील. चारी बाजूच्या कडा मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे. आपण आता याच्या वड्या पाडूया. हे जर मिश्रण तुमच्या चाकूला जर चिटकत असेल ना तर थोडंसं तूप लावा त्याला. तुम्ही या वड्या कोणत्याही शेपच्या काढू शकतात. चौकोनी किंवा डायमंड शेपच्या पण काढू शकतात. बघा वड्या एकदम छान मस्त निघालेल्या आहे. बघा वड्या सर्वच वड्या चांगल्या निघालेल्या आहे. बघा एक वडीनं मी तोडून पण दाखवते बघा तुम्हाला. मस्त झालेलं आहे. असं सॉफ्ट बनतात या वड्याला. त्याच्यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे ना त्याच्यामुळे माव्यासारख्याच लागतात या वड्या. चवीला खूप छान लागतात. हे बघा मस्त आंबा वडी तयार झालेली आहे. ही वडी चवीला खूपच छान लागते. एकदा तरी ही वडी तुम्ही नक्की घरी करून पहा. खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.